हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. घरातली देवपूजा, दररोजचा तोच सुवास, तीच आरती आणि तीच साखरेची वाटी. आपण रोज देवासमोर साखर ठेवतो. ही एक परंपरा आहे, श्रद्धा आहे, सवय आहे. पण कधीकधी मनात एक विचार तुमच्या येत नाही का? देवाला पण दररोज तेच खाऊन कंटाळा येत नसेल का? आपण लहानपणापासून ऐकत आलोय, देवाला गोड आवडतं म्हणून साखर, खीर, लाडू पेढे असा नैवेद्य आपण देवाला अर्पण करत असतो. पण खरंच देवाला गोडच आवडतं का? मंडळी, आपण दररोज देवाला नैवेद्य ठेवतो. बऱ्याच घरामध्ये देवाला दररोज साखरीचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. तर देवासमोर तुमच्याही घरात दररोज जर नैवेद्य ठेवत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवासमोर दररोज नैवेद्य ठेवला पाहिजे का, त्याचबरोबर देवासमोर नैवेद्य नक्की किती वेळ ठेवायचा, त्या नैवेद्याचं नंतर काय करायचं अशी सगळी माहिती सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सनातन धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे. भक्तिमार्गाने कमी काळात ईश्वर प्राप्ती होत असते. त्यामुळेच आपण देवाची आराधना करतो. आपण जर देवाची नित्यनियमाने आराधना केली तर आपल्याला इच्छित फळ नक्कीच मिळतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी देखील येत असते. म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात. शास्त्रामध्ये देवपूजेचे विशेष नियम सांगितलेले आहेत आणि त्या नियमांचं सविस्तरपणे जर आपण पालन केलं तर जो उपासक असतो त्याच्यावरती भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो आणि भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनात फक्त आणि फक्त शुभच घडत असतं. तुम्हालाही असं वाटत असेल की देवाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा, नेहमी आपल्या घरात सुखसमृद्धी राहावी, तर देवाला नैवेद्य अर्पण करताना काही चुका आपण टाळल्या पाहिजे. तर देवाचा नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. बहुतांश कुटुंबांमध्ये देवाला दररोज नैवेद्य ठेवण्याची पद्धत असते. तर काही घरी काही विशेष तिथींना काही विशेष पूजा असेल किंवा मग एकादशी असेल, चतुर्थी असेल किंवा इतर काही सणवार असेल तेव्हाच नैवेद्य दाखवला जातो. पूजेनंतर किंवा घरी काही गोडधोड पदार्थ बनवल्यावर देवाला आपण त्याचा नैवेद्य अर्पण करतो. धार्मिक रूढी परंपरांनुसार देवाला नैवेद्य अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला प्राप्त होतो, अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मात उपासनेला नेहमीच महत्त्व आहे. पूजा करताना अनेक गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, जेव्हा आपण देवपूजेला सुरुवात करतो तर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आपण जो काही देवाला नैवेद्य दाखवतो तो ताजा, स्वच्छ पद्धतीने बनलेला असला पाहिजे. त्याचबरोबर नैवेद्याशी संबंधित अनेक गोष्टी आणि नियम आहेत जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. असं काही नाही की देवाला फक्त गोडच नैवेद्य द्यायचा असतो. आपल्या संस्कृतीत भगवद्गीतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, पत्र पुष्प फलतोय यो मे भक्त्या प्रयच्छती. म्हणजेच जो भक्त भावनेने पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी अर्पण करतो ते मी स्वीकारतो. इथे कुठेही गोड किंवा साखरच अर्पण करा असं म्हटलं नाही आहे. देवाला लागतो तो म्हणजे भाव, प्रेम आणि नितांत श्रद्धा. देवाला जर तुम्ही दररोज नैवेद्य दाखवायचा असेल तर गोडच दाखवलं पाहिजे असं काही नाही. जी तुम्ही भाजीपोळी बनवता त्याचा देखील तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य आपण कोणत्या भांड्यात देत आहोत ते देखील महत्त्वाचं आहे. नैवेद्य अर्पण करण्याचं भांडं सेपरेट ठेवायचं आहे. विशेषतः सोनं, माती किंवा पितळ धातूचं जर भांडं असेल तर ते खूप शुभ मानलं जातं. किंवा मग तुम्ही स्टीलचे डिशसुद्धा वापरू शकता, फक्त ती डिश सेपरेट ठेवायची आहे. किंवा मग तुम्ही केळीच्या किंवा सुपारीच्या पानात देखील देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकता. पण दररोज तुम्हाला केळी किंवा सुपारीचं पान उपलब्ध होणार नाही. पण सेपरेट तुम्ही एक नवीन स्टीलची डिश खरेदी करायची आहे आणि तीच देवाच्या नैवेद्यासाठी वापरायची आहे. जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तर त्याचा थोडासा वेळ अगोदर नैवेद्य बनवून ठेवायचा आहे. खूप जास्त वेळ आधी बनवायचा नाही. आणि दररोजचाच जर नैवेद्य दाखवणार असाल तर भाजीपोळी तयार झाली की लगेचच तुम्ही नैवेद्य दाखवून द्यायचा आहे. म्हणजेच नैवेद्य ताजा असेल तेवढा चांगला मानला जातो. नैवेद्य फार काळ अगोदरच आपण तयार करून ठेवायचा नसतो. आपल्याकडून नैवेद्याचा अनादर होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. नैवेद्य फेकून दिला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
नैवेद्याची कोणतीही मस्करी किंवा अस्वच्छ हातांनी नैवेद्याला आपण स्पर्श करायचा नाही. संपूर्णपणे स्वच्छतेची काळजी घेऊन देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. देवाचा जसा आपण आदर करतो, देवाला जसं आपण मानतो, भक्तिभावाने श्रद्धेने देवाची पूजा करतोच, तसाच नैवेद्य देखील भक्तिभावाने श्रद्धेने बनवायचा आहे. देवाप्रमाणेच नैवेद्याचा देखील आदर करायचा आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो देवासमोर जास्त वेळ ठेवायचा नाही. मग त्या नैवेद्याचं काय करायचं? तुम्ही नैवेद्य अर्पण केला की त्यानंतर साधारणपणे 5 ते 10 मिनिटेच तो नैवेद्य देवासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य तिथून उचलून घ्यायचा, स्वच्छ ठिकाणी झाकून ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही सर्वजण जेवायला बसणार असाल तेव्हा सर्वांनी मिळून तो नैवेद्य खायचा आहे. प्रसाद स्वरूपात सर्वांनी वाटून घ्यायचा आहे. कोणताही नैवेद्य शुद्ध मानला जात असेल तरी प्रत्येक देवतेचा आवडता नैवेद्य वेगळा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांना आवडणारे पदार्थ जर आपण नैवेद्यामध्ये अर्पण केले तर देव प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपली उपासना देखील सफल मानली जाते. उपासनेचं चांगलं फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. दररोज देवांना आवडणारेच पदार्थ बनवा असं नाही, पण जे काही तुम्ही पदार्थ बनवणार असाल ते पूर्ण प्रामाणिक श्रद्धेने, निष्ठेने आणि पूर्ण भक्तिभावाने बनवले तरी देखील देव प्रसन्न होतात. बऱ्याच घरांमध्ये देवाला दररोज नैवेद्य ठेवण्याची परंपरा असते. पण समजा तुम्ही एखाद दिवशी घरी स्वयंपाकच बनवला नाही, बाहेर जाणार असाल जेवणाला किंवा काही कार्यक्रम असाल, तर मग त्या दिवशी तुम्ही देवाला साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता. पण दररोजच साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा नाही. तुम्ही आपण जर दररोज एकच पदार्थ खायला दिला आपल्याला तर आपण तो दररोज खाणार नाही. त्यामुळेच देवाला दररोज सकाळ संध्याकाळ किंवा दररोजच साखरेचा नैवेद्य अर्पण करू नका किंवा गूळ खोबऱ्याचाही नैवेद्य अर्पण करू नका. सांगण्याचा उद्देश हाच आहे की एकच पदार्थाचा नैवेद्य देवाला दररोज ठेवू नका. बऱ्याच घरी देवाला सकाळी नैवेद्य ठेवला की तो संध्याकाळी उचलला जातो, संध्याकाळी ठेवला की तो दुसऱ्या दिवशी सकाळी उचलला जातो. जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस नैवेद्य ठेवायला जातो तेव्हा तो अगोदरचा नैवेद्य काढून ठेवला जातो आणि त्याच भांड्यात दुसरा नैवेद्य ठेवला जातो. तर अशी चूक देखील आपण चुकूनही करायची नाही. असं करत असाल तर तो नैवेद्य ठेवण्याचाच काही फायदा नाही, कोणतंच फळ आपल्याला भेटणार नाही आणि देव देखील प्रसन्न होणार नाही. जर सकाळ संध्याकाळ नैवेद्य ठेवत असाल तर दोन्ही भांडे सेपरेट ठेवायचे. सकाळी नैवेद्य काढून घेतला की दुसरा भांडा आपण तिथं ठेवायचा, तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य फक्त 5 ते 10 मिनिटं देवाजवळ ठेवायचा आहे. जास्त वेळ देवाजवळ नैवेद्यच आपण ठेवायचा नसतो. नैवेद्य उचलून घेतल्यानंतर तो इकडे तिकडे कुठेही फेकायचा नाही. अनादर त्याचा आपण करायचा नाही. एकतर तो सरळ गाईला खाऊ घाला शिळा नैवेद्य असेल तर, चुकून एखाद्या दिवशी राहिलाच तर, आणि तुम्ही 5-10 मिनिटातच दररोज नैवेद्य उचलून घेता. त्यामुळेच तो नैवेद्य आपण जेवताना सर्व सदस्यांमध्ये वाटून प्रसाद म्हणून सर्व कुटुंबियांनी मिळून तो खायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बऱ्याच घरांमध्ये देवाला दररोज नैवेद्य ठेवला जातो. तर तो नैवेद्य कसा ठेवायचा, किती वेळ ठेवायचा, त्या नैवेद्याचं नंतर काय करायचं, अशी सगळी माहिती जाणून घेतली. तर तुमच्याही घरी दररोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य ठेवता का किंवा फक्त सणावारांलाच ठेवता ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर दररोज तुम्ही नैवेद्य ठेवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, जे लोक तुम्हाला वाटतं की दररोज नैवेद्य ठेवता आपल्या घरी, तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नैवेद्य ठेवताना काही चुका आपण करतो, त्यामुळेच आपल्याला आपल्या उपासनेचं फळ मिळत नाही. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला सर्व नियम, नैवेद्य ठेवताना कोणते नियम आपण पाळायचे ते देखील लक्षात आलेलं असेल. महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली, नैवेद्य कधीही डायरेक्ट खाली ठेवायचं नाही. नैवेद्य डिशमध्ये घेऊन तो तुम्ही पाटावरती किंवा खाली एक मंडल तयार करून त्याच्यावरती ठेवायचं आहे. पाण्याने खाली मंडल तयार करून घ्यायचं आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.